संभाजीनगरमध्ये विजयानंतर संदीपान भुमरे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। संभाजीनगरमधनं शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी विजय मिळवला आणि त्यानंतर आता संदीपान भुमरे यांची विजयी मिरवणूक निघालेली आहे। संभाजीनगरमध्ये थेटपणे ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेची सेना असा सामना होता आणि या सामन्यामध्ये शिंदेच्या सेनेने बाजी मारलेली आहे। संदीपान भुमरे हे विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांची निघालेली ही विजयी मिरवणूक, या विजयी मिरवणुकीची दृश्य आपण बघतोय। संभाजीनगर हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मात्र मागच्या वेळेला इम्तियाज जलील, MIMचे इम्तियाज जलील यांनी या ठिकाणी बाजी मारलेली होती आणि त्यामुळे इम्तियाज जलील यांचा पराभव करणं हे आव्हान यावेळेला शिवसेनेसमोर होतं। मात्र यावेळेला शिवसेनेचे 2 गट पडल्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा एक वेगळा सामना आपल्याला संभाजीनगरमध्ये बघायला मिळाला। त्यात चंद्रकांत खैरे यांची पेचेहाट झाली, ते 3ऱ्या क्रमांकावरती गेले आणि संदीपान भुमरे यांनी हा विजय मिळवलाय। त्यानंतरचा हा जल्लोष, प्रतिनिधी सचिन गिरे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। सचिन, विजयानंतरचा संदीपान भुमरे यांचा हा जल्लोष आपण बघतोय। 2 शिवसेनेमधला हा सामना आणि शिंदे गटानं या ठिकाणी बाजी मारलेली आहे। नक्कीच गुरु, तर पाहिलं आपण तर म्हटलं जायचं की या ठिकाणी नेते गेलेले मात्र कार्यकर्ते गेले नाही शिवसेनेचे, असं देखील शिंदे गटांच्या बाबतीत बोललं जायचं। मात्र आज जो आपण विजय पाहिला तर एक मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा। आणि आज जर आपण पाहिलं यांच्या विजयानंतर तर तब्बल हजारोच्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावरती तरुणाई आपल्याला फिरकताना दिसते। ढोल असेल, ताशे असेल किंवा फटाक्यांची आतषबाजी असेल, असे हजारो नागरिक सध्या रस्त्यावर आहे आणि विजयी जल्लोष या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि 50,000 पेक्षा अधिकची लीड आपण म्हणावं लागेल, अजून नेमका आकडा आलेला नाही, मात्र लाखांच्या घराचा आकडा जाईल आणि 1 लाख लीड मी क्रॉस करेल असा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे। आणि आज घडीला छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावरती हजारोच्या संख्येने तरुणाई शिवसैनिक हे आपला जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। गुरु, धन्यवाद या अपडेटसाठी। तर संभाजीनगरमधली दृश्य आपण बघतोय। संदीपान भुमरे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा हा उत्साह आहे। कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आपला जल्लोष, आपला आनंद रस्त्यावरती साजरा करताना आपल्याला बघायला मिळतो। तर देशामध्ये एनडीएच्या 400 पार या घोषणेला सध्या चांगलाच धक्का बसलेला आहे। एनडीएला 300 जागा जिंकणं ही शक्य झालेलं नाही। देशामध्ये एनडीएला 295 जागांवर समाधान मानावं लागलं। Thank you.